नमस्कार मित्रांनो, एक नवीन दिवस आणि मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आहे फ्रायडे शुक्रवार आणि आज मी निघणार आहे UK साठी. तर मी तुम्हाला दाखवणार आहे UKचा प्रवास. आणि जर का तुम्ही UKला ट्रॅव्हल करणार असतील तर तुम्ही सगळ्यात कमी पैशात स्वस्तामध्ये UKचा प्रवास कसा करू शकतात, फ्लाईट, हॉटेल सगळं दाखवणार आहे. तर मग काय मित्रांनो, लेट्स गो. आता मी आहे मुंबई एअरपोर्टला आणि मुंबई एअरपोर्टला तुम्हाला माहिती आहे इकडे 6, 5, 4, 3, 2 असे गेट नंबर्स आहेत आणि ह्या गेट नंबरप्रमाणे तुम्ही तुमचं फ्लाईट कुठे आहे ते तुम्ही चेक करून तिथून शॉर्टकटला आतमध्ये जाऊ शकता. आणि जर का तुम्ही चुकीच्या गेट नंबरवर, जर तुमचं 6वर आहे त्याच्याने तुम्ही 5वरती गेला तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आतमध्ये जाऊन सुद्धा 6वर जाऊ शकता, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता मी तुम्हाला तिकडे सिक्युरिटी चेक चालले, आता मी तिकडे जाणार. तर मित्रांनो, आता बोर्डिंग पास हातात आलेला आहे आणि बोर्डिंग पास हातात आल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असते इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक. पहिलं तुमचं सिक्युरिटी चेक होईल आणि नंतर तुम्ही इमिग्रेशनला पुढे जाणार आणि इमिग्रेशनमध्ये तुम्हाला इमिग्रेशन ऑफिसर 2-3 असे प्रश्न विचारणार आणि जर डाऊट आला तर आणखी विचारत जाणार. तर जे जे ते विचारतात ते चुपचाप आन्सर करायचं आणि आपण पुढे जाऊन निघून जायचं. माझी फेवरेट वॉचेस एवढे यांच्याकडे काही चांगले ब्रँड मला दिसले नाही, लाईक टीसो टॅग असं काही दिसलं नाही. नंतर पुढे असं किचन आणि स्कार्फ्स, बॅग्स हे सगळं दिसलं. हे सगळे इंडियन क्राफ्ट्स, ट्रेडिशन शो करते, हे सगळं ठेवलं ड्युटी फ्रीमध्ये. तर मित्रांनो, फ्लाईटमध्ये एंट्री केली. व्हर्जिन अटलांटिक फ्लाईट होतं. स्क्रीन्स आणि फ्लाईटचं कंडिशन वगैरे तर खूप चांगलं होतं, क्लीन होतं. हेडसेट दिला, ब्लँकेट दिलं आणि एक पिलो कवर दिलेलं. आणि फ्लाईटचं कंडिशनबद्दल बोलू तर लास्ट टाइम मी एअर इंडिया वापरलेलं, एअर इंडिया थ्रू गेलेलं. एअर इंडियापेक्षा तरी खूप चांगलं. ब्लँकेटची कंडिशन एकदम जबरदस्त होती. स्मूथ ब्लँकेट होतं. नंतर हेडसेट होते आणि हेडसेट तर ओके होते. आवाज काय एवढा खास येत नव्हता हेडसेटवरून. आणि नंतर एक पिलो होतं. पिलो कवर तुम्ही बघू शकतात. पिलोची कंडिशन एकदम जबरदस्त आहे. नंतर त्यांचं ऑनबोर्ड एंटरटेनमेंट सिस्टम तर एकदम जबरदस्त होतं. फ्लाईट चालू झाल्यावर ते चालू होते. आणि आता वेळ आहे सगळ्यात इम्पॉर्टंट मीलची. तर जेवण फक्त फर्स्ट मीलमध्ये फक्त एक सँडविच दिलं. सँडविचमध्ये पण काही दम नव्हता आणि केकचा तुकडा दिला आणि काहीतरी राईस पॉपकॉर्न असं काहीतरी होतं. त्याने अजिबात पोट भरलं नाही. तर म्हणजे आपलं कसं जेवण असं राईस पाहिजे, काहीतरी करी पाहिजे थोडी, आणि बिस्किट दिलेली 2. त्याच्यावर पूर्ण रात्र काढली. त्याच्यानंतर भरपूर वेळानंतर एक दुसरं मिळालं म्हणजे सँडविच आणि एक ज्यूस एवढंच होतं. तर हे आता तुम्ही बघू शकतात, आपला मॅप आहे. आपण निघाले आपला प्रिय महाराष्ट्र आणि इंडिया सोडून आपण निघाले UKसाठी. तर हे इंडिया आणि मुंबई, आता तुम्ही बघू शकतात मुंबई. आणि त्याच्यानंतर हे सोडून आपण हळूहळू पोचतील पाकिस्तानवरून. त्याच्यानंतर पुढे जाऊन आहे अफगाणिस्तान आणि त्याच्यानंतर हळूहळू पुढे जाऊन आहे युरोपचे कंट्रीज आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू पोचतात. आणि लँड व्हायला 1 तास होता तेव्हा सेकंड मील घेऊन आले ते लोक. आणि सेकंड मीलमध्ये काय होतं, कॉफी होते आणि एवढं फ्रूट्स. तर आपल्याला फ्रूट्स केवढे लागतात एवढं फ्रूट्स, एक थोडंसं पॅटीसारखं काहीतरी होतं, पफ होतं. हे जे आहे माझ्या हातात मदर डेअरीचं कड, हे सगळ्यात टेस्टी होतं आणि सगळ्यात बेस्ट होतं तिकडे. नंतर काय ते इंग्लिश ब्रेकफास्ट होता, ते आपल्याला ह्याच्याने काय पोट भरते. एक ऑमलेट होतं, चिकन सॉसेज होतं आणि बटाटो होतं आणि थोडीशी ती भाजी होती. आणि फ्लाईटमध्ये तुम्ही बघू शकतात सगळे लोक कसे व्यवस्थित झोपले आहेत. तर मित्रांनो, व्हर्जिन अटलांटिक हे आहे ब्रिटिश कंपनी आहे आणि ह्याच्यामध्ये पॅसेंजर लोड ऑलमोस्ट फुल होतं 360. पण 95% सगळे इंडियन्सच होते जे UKला जाणार होते. आणि मी 1-2 ब्रिटिशबरोबर बोलला तर ते बोलले ते फिरायला आलेले आणि मुंबई दर्शन घेतलं, मुंबईला फिरले. आणि विचारलं मुंबईमध्ये सगळ्यात काय आवडलं, तर ते बोलले जुहू चौपाटी. आता एकदा तुम्ही फ्लाईटमधून उतरले तर सगळ्यात मोठा टास्क आहे इकडून जायचं इमिग्रेशनसाठी आणि बॅग कलेक्शनसाठी. ज्याच्यासाठी खूप चालायला लागते, खूप भरपूर चालायला लागते. खूप मोठा रस्ता आहे आणि आपल्या मुंबई एअरपोर्टसारखं नाही आहे. यांचा रस्ता खूप खूप मोठा आहे. अप्रॉक्सिमेटली अर्धा तास लागतं बाहेर यायला फक्त इमिग्रेशन करून.
तर जर तुम्हाला घाई असेल, जर कोण बाहेर थांबलं असेल तर अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा. नाहीतर मग असं कोण वेट करत असेल तो थांबून राहील आणि तुम्ही लेट येतील. आता मित्रांनो हा बोर्ड पहा, याच्यावर क्लिअर लिहिलेलं आहे युरोपियन युनियन आणि UK ऑल अदर पीपल असाइड. मतलब जे युरोप आणि UKचे लोक आहेत ते त्यांना प्रिव्हिलेज आहे की ते एका दुसऱ्या क्यूमध्ये, तर त्यांचं प्रिव्हिलेज असं आहे की ते एका दुसऱ्या क्यूमधून जाणार आणि बाकी सगळे जसे मेजॉरिटी जे एशियन कंट्रीज आहे, साऊथ एशियन कंट्रीज आहे, ते एका दुसऱ्या क्यूने जाणार. आणि ऑस्ट्रेलियाला तर एकदम स्ट्रिक्ट आहे. तिकडे एशियन साऊथ एशियनची बॅग पण अशी चेक करतात ना, तर जो माणूस ह्याच्यातून जातो ना तोच सांगू शकतो. तर बाहेर उतरून मी टॅक्सी बुक केली आणि टॅक्सी जाणार होती आपल्या डेस्टिनेशनला, हॉटेलला. आणि टॅक्सी लकीली मला मर्सिडीज भेटली. तो पण मला बोलला की तू बुक केली आहे जनरल आणि तुला लक्झरी कार भेटली. मला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हा माझा ड्रायव्हर होता इलियास, त्याचं नाव इलियास, केनियातला होता. तर त्याच्याबरोबर पण चांगलंच बोलणं झालं, एकदम फ्रेंडली होता. आणि कारबद्दल तर काही म्हणा, एकदम जबरदस्त मर्सिडीज होती. मी तर फर्स्ट टाइम बसलेला मर्सिडीजमध्ये आणि अतिशय आनंद झालेला. तर मी तुला थोडं आपल्यामध्ये पंचायत असते आपल्या लोकांना, कारबद्दल थोडी पंचायत केली आणि एवढी आवडली तर मी सांगितलं की मला फ्रंट सीटमध्ये जरा बसायला भेटेल का. तर तो बोला की फ्रंट सीटमध्ये बसून मर्सिडीजची थोडी पंचायत केली. आता येऊया मेन टॉपिकवर. यांचे हायवे बघा आणि एक पण खड्डा मला दिसला नाही. लगभग 2 तास मी टॅक्सीमध्ये होता आणि मी तरी एकही खड्डा पाहिलेला नाही आहे. तर त्यांची तारीफ करायला लागेल. पुढे गेला तर त्यांचा एक अंडरग्राऊंड टनल दिसला आणि यांचा बँड्रावरली सीलिंग पण दिसला. म्हणजे ह्यांनी पण एक रोपने, पहिलं कोणी बनवलं माहिती नाही, आपण की ह्यांनी पण रोपचा ब्रिज यांचा दिसला मला तिकडे. फर्स्ट टाईम मर्सिडीजच्या ड्रायव्हर सीटवरती बसला आणि खूप मजा आली. तर मित्रांनो आत्ता मी आलो आहे हॉटेलच्या बाहेर आणि हे आहे कॅफेटेरिया. आणि आता तुम्ही पुढे चालले तर तुम्हाला हॉटेलचं आउटसाईड व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. तर असा हे तुम्हाला बाहेर असं दिसते. एविस हॉटेल हे लंडन रॉक इकडे आहे. आणि पटकन तुम्हाला एक रूम टूर दाखवतो. एक नॉर्मलचं कॅबिन आहे, नॉर्मलचा रूम आहे. जाता खोडी एकदम बेड वगैरे एकदम क्लीन होता. आणि आता तुम्हाला मी खिडकीतून एक व्ह्यू दाखवतो. एक नॉर्मलचा व्ह्यू आहे. म्हणजे मला तरी बाहेर थंडी खूप आहे म्हणून थोडं डिप्रेस वेदर वाटते. सन इकडे किती दिवस सन दिसत नाही, दिसला तर एकदम मुश्किलने दिसतो. आणि बाकी बघ कॉफी ठेवली आहे, चहा ठेवला आहे जर प्यायचं असेल तर. आणि बाकी असं क्लीन बेड आहे. आणि बाथरूम पण मी तुम्हाला एकदा दाखवतो. बाथरूम बघा एकदम क्लीन, नीट, ऑर्गनाइज्ड आहे. टॉवेल ठेवले आहेत. बाथरूम, वॉशरूम पण एकदम साफ दिसते मला. आणि चला मग आपण बाहेर जाऊया आणि बाहेरून एक राऊंड मारून येऊया. आता मी प्रॉपर लंडनपासून, म्हणजे थोडं लांब आहे, एक 35 मिनिट्स प्रॉपर लंडनच्या ब्रिजपासून लांब आहे. आणि इकडे बघा रस्त्यावर कोण दिसत पण नाही, एक माणूस पण दिसत नाही मला. आणि लंडनची घरं अशी असतात, रो हाऊस बिल्डिंग वगैरे इकडे तुम्हाला खूप कमी दिसतील. आणि पुढे मी शोधत होता काहीतरी खायला, कारण भूक खूप लागलेली आणि मला काहीच दिसत नव्हतं. समोरून तुम्ही बस आली ना, ही बस इकडची लोकल आहे. आणि मला एक टेस्ला दिसली. टेस्ला आपल्या इकडे तर टेस्ला नाही आहे, पण इकडे हे मॉडेल कोणतं आहे पण जबरदस्त मॉडेल होतं. आणि करता मी पुढे, मला एक कबाब स्टोर दिसला आणि कबाब मी इकडे घेतला. हे मला 11 पाऊंडला पडलं, पण एकदम भरभरून होतं, मस्त होतं, एकदम मजा आली. मी चिकन घेतलेलं. तर मित्रांनो आता वेळ आली आहे तुम्हाला बाय बाय म्हणण्याची. पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया लवकरच. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप थंडी आहे. टेक केअर, बाय.